विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण की केमिकल रिएक्शन म्हणजे काय आणि केमिकल चेंजेस म्हणजे काय आणि फिजिकल चेंज म्हणजे काय ह्या गोष्टी बघितल्या होत्या. काय सांगितलं होतं की केमिकल चेंजेस आर परमनंट चेंजेस, एकदा झाले की झाले, पुन्हा त्याच्यामध्ये चेंज नसतो. पण फिजिकल चेंजेस आर टेम्पररी, म्हणजे एकदा जर बर्फाचं पाणी झालं तर पाण्यापासून पुन्हा बर्फ करता येते. पण एकदा जर हिरवा आंबा पिकला तर पुन्हा पिकलेला आंबा कधीच हिरवा होणार नाही. म्हणजे केमिकल चेंजेस आर परमनंट बट फिजिकल चेंजेस आर टेम्पररी. आणि आता आपण बघणार की हाऊ टू राईट ए केमिकल रिएक्शन, किंवा असं बघू की केमिकल रिएक्शन कशी लिहितात किंवा केमिकल रिएक्शन म्हणजे नेमकं काय. तर काय सांगितलं आपण, केमिकल रिएक्शन म्हणजे की जे एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये चेंज होतो, म्हणजे काय होते तर मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्डची प्रोसेस होते. म्हणजे काय होतात की जुने बॉन्ड तुटतात आणि नवीन बॉन्ड तयार होतात. बॉन्ड म्हणजे काय असतो की जो काही अट्रॅक्शनचा फोर्स असतो कोणामधला, बिटवीन टू ऍटम, दोन ऍटम मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे काय, एकतर इलेक्ट्रॉन लूज केलेले असतील किंवा इलेक्ट्रॉन शेअर केलेले असतील किंवा कोणत्या तरी बॉन्डने इलेक्ट्रॉन बांधून ठेवलेले असतील, त्याला म्हणतो आपण बॉन्ड म्हणतो. त्या अट्रॅक्शनला म्हणणार बॉन्ड. आणि मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड या प्रोसेसला म्हणतो केमिकल रिएक्शन. मग ही केमिकल रिएक्शन कशी लिहितात, तर ही केमिकल रिएक्शन लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माहित पाहिजे की केमिकल रिएक्शन मध्ये काय काय असते. तर केमिकल रिएक्शन मध्ये पहिला असतो रिएक्ट, आणि केमिकल रिएक्शन मध्ये दुसरा असतो प्रोडक्ट. मेन काय काय असते, रिएक्टंट आणि प्रोडक्ट. मग काय असतो रिएक्टंट आणि काय असतो प्रोडक्ट. रिएक्टंट इज ए सबस्टन्स. रिएक्टंट काय आहे, एक सबस्टन्स आहे. असा सबस्टन्स विच टेक पार्ट इन ए केमिकल रिएक्शन, की जो पदार्थ केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतो त्याला म्हणतात रिएक्टंट. आणि या रिएक्टंटने घेतलेल्या भागामुळे, पार्टिसिपेंटमुळे जो काही पदार्थ तयार होतो किंवा न्यूली फॉर्म सबस्टन्स असतो त्याला म्हणतात प्रोडक्ट. मग काय म्हणणार आहे डेफिनेशन जर करायचे तर, रिएक्टंट इज ए सबस्टन्स विच टेक पार्टिसिपेट इन टू दी केमिकल रिएक्शन. रिएक्शन मध्ये भाग घेणाऱ्या सबस्टन्सला काय म्हणतात रिएक्टंट. आणि रिएक्शनचा परिणाम म्हणून, रिएक्शनचा इफेक्ट म्हणून जो न्यूली फॉर्म सबस्टन्स असतो किंवा नव्याने तयार होणारा पदार्थ असतो त्याला म्हणतात प्रोडक्ट. मग काय काय असते रिएक्शन मध्ये, रिएक्शन मध्ये असते रिएक्टंट आणि प्रोडक्ट. मग आपल्याला लिहायचे आहे केमिकल रिएक्शन. याला तुम्हाला पेपरात क्वेश्चन येतो बघा की हाऊ टू राईट ए केमिकल इक्वेशन, किंवा एखादं केमिकल रिएक्शन किंवा इक्वेशन लिहायचं तर कसं लिहायचं, किंवा साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे कोणत्या चिन्हाने लिहायचं, काय आपल्याला केमिकल रिएक्शन लिहायची. तर नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या लेफ्ट साइडला काय लिहायचं तर रिएक्टंट, आणि नेहमी आपल्या राईट साइडला काय लिहायचा प्रोडक्ट. तर रिएक्टंट आर ऑलवेज ऑन लेफ्ट साइड अँड प्रोडक्ट आर ऑलवेज ऑन राईट साइड. समजा जर आपल्याला एक रिएक्शन आहे की ए नावाचा सबस्टन्स याच्यापासून काय भेटला बी नावाचा प्रोडक्ट, किंवा ए आणि बी नावाचा सबस्टन्स याच्यापासून काय भेटला त्याला सी किंवा डी, सी आणि डी नावाचा प्रोडक्ट. तर अशा प्रकारे दोन रिएक्टंट आहेत आणि दोन प्रोडक्ट भेटले. मग आपण काय केले, ठरलेल्या पहिल्या नियमानुसार रिएक्टंट आर ऑलवेज ऑन लेफ्ट साइड अँड प्रोडक्ट्स आर ऑलवेज ऑन राईट साइड. हा पहिला नियम. दुसरा नियम की दोघांचा मधात, एका साइडने रिएक्टंट आहे दुसऱ्या साइडने प्रोडक्ट आहे, तर दोघांच्या मधात काय होतो आपण तर अशा प्रकारचा एरो दाखवतो. तर दोघांच्या मधात काय करतो आपण असा एरो दाखवतो. तर अशा प्रकारे काय की रिएक्टंट आणि प्रोडक्ट याच्यामध्ये काय दाखवला एरो दाखवला. मग समजा ए आणि बी याच्यापासून काय झाला सी आणि डी. नंतर की आता आपल्याकडे काय आहे एकापेक्षा जास्त रिएक्टंट आहेत. किती आहेत, दोन आहेत. आणि प्रोडक्ट सुद्धा किती आहेत, दोन आहेत.
मग याच्या दोघांमध्ये जे काही जोडणार साईन आहे ते कोणतं दाखवायचं, प्लस साईन. म्हणजे एकापेक्षा जर जास्त रिएक्टंट असतील त्याच्यामध्ये काय दाखवतो, ए प्लस बी. म्हणजे काय केलं आपण, दोन रिएक्टंट काय केले, जोडले. तसेच काय करायचं, सी प्लस डी. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट असो किंवा प्रोडक्ट असो त्यांच्यामध्ये कोणतं साईन देणार, तर प्लस साईन देणार. आता नंतर याच्याही पेक्षा आपल्याला रिएक्शन आपली इन्फॉर्मेटिव्ह बनवायची आहे. कशी बनवणार, इन्फॉर्मेटिव्ह. म्हणजे आपल्या रिएक्शन मध्ये खूप सारी माहिती दडलेली आहे अशी आपण एक रिएक्शन बनवू. कशी बनवणार, तर समजा ए प्लस बी आणि सी प्लस डी हे आपल्याकडे रिएक्टंट आहेत आणि दोन प्रोडक्ट आहेत. तर काय करणार, यांच्या स्टेटची माहिती द्यायची. स्टेटची माहिती म्हणजे काय, की घेतलेला रिएक्टंट सॉलिड आहे, लिक्विड आहे किंवा गॅस आहे. मग काय लिहायचं, त्याच्या बाजूला त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचे, स्टेट सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस अशा प्रकारची काय लिहायची, स्टेट द्यायची. States are indicated into the bracket into the small letters. म्हणजे काय, सॉलिड असेल तर स्मॉल एस लिहायचा, लिक्विड असेल तर काय लिहिणार मग स्मॉल एल, आणि जर गॅस असेल तर काय लिहिणार स्मॉल जी. तर अशा प्रकारे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस साठी रिस्पेक्टिव्हली एस, एल अँड स्मॉल जी लिहायचा. आता स्टेट झाले, रिएक्टंट कुठे लिहायचं ते कळलं, प्रोडक्ट कुठे लिहायचं ते कळलं, दोघांच्या मध्ये एरो लिहायचं तेही कळलं. त्याच्यासाठी अधिक माहिती देणारी काय लिहायचं आपण, सॉलिड, लिक्विड किंवा गॅस जी काय असेल ती स्टेट लिहायची. पण काय होते, कधी कधी आपण काय करतो, एखादी रिएक्शन करतो आणि नंतर आपल्याला लक्षात येते की प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ वेपर म्हणजे वाफेच्या रूपात बाहेर निघाला. काय होते की इन द फॉर्म ऑफ वेपर, वाफेच्या रूपात काय झाला, प्रोडक्ट इव्हॅपोरेट झाला. मग अशा वेळी इकडे प्रोडक्ट मध्ये त्याच्यासाठी जी न लिहिता त्याच्यासाठी काय करणार आपण, अशा प्रकारचा अपवर्ड एरो लिहिणार. काय लिहिणार, अपवर्ड एरो. या अपवर्ड एरोचा मिनिंग काय होईल, की मिळालेला प्रोडक्ट म्हणजे या ए आणि बी पासून तयार झालेला प्रोडक्ट हा सी च्या प्रोडक्टच्या रूपामध्ये काय आहे, इव्हॅपोरेट झाला किंवा गॅसियस फॉर्म मध्ये वर रिलीज झाला. अशा प्रकारे काय लिहायचा, याला म्हणतात गॅसियस प्रोडक्ट. आता समजा एखादी रिएक्शन केली आणि आपल्याला आढळलं की बिकरच्या बॉटमला, ऍट दी बॉटम ऑफ दी बिकर किंवा ऍट दी एंड ऑफ द टेस्ट ट्यूबच्या बुडाशी एखादा सबस्टन्स आपल्याला जमा झाला दिसला इन द फॉर्म ऑफ पावडर किंवा आपण त्याला म्हणतो प्रेसिपिटेट. या प्रेसिपिटेटला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित असतात पीपीटी. पीपीटी. मग हा जो काही एखादा सबस्टन्स जर सॉलिड फॉर्म मध्ये तयार झाला त्या प्रोडक्टला इथे इन्स्टेड ऑफ यस लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहिणार, तर तिथे लिहिणार डाऊनवर्ड एरो. म्हणजे याचा मिनिंग काय होईल, की इथे हा सबस्टन्स सेटल डाऊन ऍट दी बॉटम म्हणजे काय तळाशी येऊन जमा झाला. आणखी याच्यात आता आपण स्टेटही लिहिल्या, एखादा प्रोडक्ट सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस आहे तेही कळलं. याच्यात आणखी जर माहिती द्यायची तर आणखी माहिती देणार, एखाद्या रिएक्शनला काय लागते, तर कधी कधी एखाद्या रिएक्शनला हीट लागते. जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर त्याचं साईन म्हणून काय देतो, मोठा डेल्टा. हे ग्रीक लेटर आहे, हा मोठा डेल्टा आणि हा असतो छोटा डेल्टा. अशा प्रकारे काय करणार, कॅपिटल डेल्टा साईनने डिनोट करतात. याला काय म्हणतात, इट इंडिकेट्स द साइन ऑफ हीट. म्हणजे हे जर असलं तर अशा काय मिनिंग होतं याच्यावरून, या रिएक्शनला कशाची गरज पडली देण्याकरता, हीट. किंवा कधी कधी हीट रिलीजही होते, मग ती रिलीज झालेली हीट काय लिहू शकतो आपण, अशा प्रकारे बाहेर येऊ शकतो. पण जर द्यायचं काम पडलं तर कशावर लिहिणार, एरोवर. त्याच्यावर आणखी लिहू शकतो, याच एरोवर आपण प्रेशरही लिहू शकतो. की जसं किंवा समजा आपण काय केलं, 300 पास्कल प्रेशर दिलं, हे प्रेशर किंवा टेम्परेचर दिलं. समजा एखादी गोष्ट झाली 37 डिग्री सेल्सिअस वर, हे टेम्परेचर. अशा प्रकारे आपण या एरोवर टर्म्स अँड कंडिशन की ज्या आपल्याला प्रेशर लागेल किंवा टेम्परेचर लागेल किंवा एखादा कॅटॅलिस्ट लागेल. आता कॅटॅलिस्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे, कॅटॅलिस्ट इज ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन विदाउट ऍक्च्युअल पार्टिसिपेट इन इट. म्हणजे कोणत्याही रिएक्शन मध्ये प्रत्यक्ष भाग न घेता
जो सबस्टन्स या रिएक्शनचा रेट वाढवतो त्याला म्हणतात कॅटॅलिस्ट. मग अशा प्रकारचा काय लिहायचा, कॅटॅलिस्ट लिहायचा. हे सुद्धा काय आहे, साइन कन्व्हेन्शन आहे. आता कधी कधी काय होते, एखादी रिएक्शन असते की A प्लस बी टर्न्स इंटू C प्लस डी, की समजा पाणी आहे किंवा आईस आहे, आईसचं काय झालं, वॉटर झालं. पण आपल्याला माहित आहे या वॉटरला जर आपण याचं टेम्परेचर पुन्हा फ्रीज केलं, थंड केलं, पुन्हा पाण्यापासून काय मिळते, आईस मिळते. मग याला म्हणतात रिव्हर्सिबल रिएक्शन. मग अशा प्रकारची रिएक्शन जर असेल तर वन हेडेड एरो न दाखवता आपण काय दाखवणार, टू हेडेड एरो. म्हणजे ज्या दोन एरो दाखवणार की A प्लस बी पासून C प्लस डी मिळू शकते, तसा C प्लस डी पासून सुद्धा काय मिळू शकतो, A प्लस बी. याला म्हणतात रिव्हर्सिबल रिएक्शन. आणि ज्याच्यात एक शेवटचा पॉइंट, जर रिएक्शन आणखी याच्या पलीकडे आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्या घेतलेल्या रिएक्टंटचं किंवा तयार झालेल्या प्रोडक्टचं काय द्यायचं, कॉन्सन्ट्रेशन. काय जर आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलेला कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा डायल्युटेड आहे, अशा प्रकारे काय आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स टू राईट ए केमिकल इक्वेशन. विद्यार्थ्यांनो, याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार हाऊ टू बॅलन्स ए केमिकल इक्वेशन. आता नंतर आपण कसं लिहायचं बघितलं, त्यानंतर लिहिणार कसं बॅलन्स करायचं ते लिहिणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच नवीन नवीन व्हिडिओच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.